तर फ्रेंड्स किचनमधलं आवरत होती तर विचार केला चला ब्लॉग करते चालू. आत्ताच किचनची भांडी वगैरे लावली बघा टपातली बघू शकता. तर अजून किचनचं आवरायचं आहे आणि आज मंगळवार असल्यामुळे केस वगैरे धुतली मस्त सकाळी. चला आता घरातला काय स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक मी आता चवळीची भाजी करणार आहे, पालक चवळी आणि मसूरची डाळ करणार आहे. नॉनव्हेज करायचा होता मुलांसाठी पण गरमी पण भरपूर आहे त्याच्यामुळे मग स्किप केला. नको व्हेजच करते. तर मुलगा आला तिसरा भाव कारण त्याला नॉनव्हेजच लागतो, त्याला व्हेज अजिबात नाही. आणि आमच्याकडे कसं जास्त करून नॉनव्हेज खातात पण आता कसं आपल्याला थोडं समजतं का नॉनव्हेज जास्त उष्णता आहे, उष्ण पदार्थ आहे म्हणून आपण जरा स्किप करतो. पण मुलांना काय सांगू नाही शकत आपण. आम्हीच म्हणजे लावतो सवय लहानपणापासून. तसे आमची मुलं 6 महिन्याची होतात तसे आम्ही सुरुवात करतो त्यांना नॉनव्हेज, बॉईल अंडा, फिश फ्राय. तर ते मुलांना पण म्हणजे आमच्या बरोबर पण असंच झालेलं आहे ना, आमच्या मुलांच्या बरोबर पण असंच झालेलं आहे. तर जे असतील आमच्या इकडचे मुंबईचे गाववाले त्यांना सगळ्यांना माहितीच असेल कारण हीच सिच्युएशन आहे आमच्याकडे. म्हणून मुलांना काय नॉनव्हेज शिवाय जातच नाही जेवण. आमची छोटी छोटी मुलं, आमचा बाबू आहे ना तो पण आता माझ्या बहिणीने फोन केलेला, तो तिला बोलत होता बाव दे बाव असा बोलत होता बाव. ते बोलते हा तुला रोज रोज बावच देऊ का मी, बाव पाहिजेत त्याला. तर ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करते. असं वाटतं चला तुमच्याला थोडंसं शेअर पण करते. तर फ्रेंड्स इथे घेतलेले आहे मी डाळिंब थोडेसे खाण्यासाठी. तर मस्त सोलून घेतले पहिला डाळिंब आणि मग नंतर आता मी खाऊन घेते डाळिंब. या खायला तुम्ही पण. तर फ्रेंड्स आता आले किचनमध्ये. किचनमध्ये असा पडले पसारा आणि हे बघा इथे मी टाकली डाळ भिजत मसूरची आणि इथे आहे चवळीची भाजी आणलेली. आता तिला किती निवडून न रेशनवर जायचा होता तर रेशन दुकान बघा आमचं इथे जवळच आहे. हा बघा पण असं ऊन आहे ना जायचीच इच्छा नाही होत. मग ती गर्दी अशी लोक उन्हात थांबलेली आहेत ना तर असं वाटतं नको बाबा बघू उद्या सकाळी. कधीपासून काहीच गर्दी नव्हती. आमच्या जवळच आहे घराजवळ रेशन दुकान. अशी लोक थांबलेली आहेत तिथे. काही लेडीज बसलेल्या आहेत, ती ॲक्टिव्ह आहे ना तिथे म्हणून मी काही गेली नाही. बघू आता उद्या. तर फ्रेंड्स मी रेशन दुकानावर जात नाही जास्त. मी 3 महिन्यातनं एकदा जाते कारण ते साईन अप करायला लागतो ना आपला का थंब वगैरे द्यायला लागतं त्याच्यासाठी. कारण मग ते पण बोलवतात नाही तर बोलतात मग तुमचं रेशन कार्ड बंद होईल. मला कंटाळा येतो जायला कारण ते तांदूळ आपण यूज पण नाही करत. मग त्याच्यामुळे मग मी जातच नाही. पण आता ते यूज करायचे तांदूळ कारण आम्हाला करायचे शेवया तांदळाच्या. तर त्याच्यासाठी मग ते तांदूळ आणावंच लागतील. तर यावेळेस जाणार आहे आणायला. तर बरेच वर्ष झाले केले नाही शेवया आणि मी पण नव्हती करत, माझी मम्मीच बनवायची. आम्ही जायचो मम्मीला हेल्प करायला, कधी नव्हतो पण जात. तर मग मम्मी वगैरे करायची आणि बहिणी वगैरे, मी जास्त जात नव्हते. तर आता बघूया आणल्यावर तुम्हाला दाखवेल कसं करायचं आहे कशी नाही प्रोसेस. पण अजून आणलं नाही. आता उद्या जायला आहे कारण कधीपासून गर्दीच नव्हती आणि मी बघत होती गर्दी नाही गर्दी नाही. आणि जायच्या वेळेस निघाली तर बाबा फुल गर्दी झाली. तर आणल्यावर तुम्हाला दाखवेल शेवया कशा बनवायच्या कशा नाही तांदळाच्या. तर फ्रेंड्स आता घेते ही चवळीची भाजी निवडून. बघा पहिला आवडत नव्हते पण आता आवडायला लागली असं समजून घ्या. आता खायचीच गरज आहे चवळीची भाजी. पहिला तर मला जरा पण आवडत नव्हते. तर आता घेते तोडून तिला एक एक पाला तिचा. माझ्या हातात कॅमेरा आहे तर तोडल्यावर दाखवते. भाजी वगैरे निवडून मी कांदे वगैरे कट केले, टोमॅटो वगैरे सगळं कट केलेलं आहे. म्हणजे भाजी फोडणीला घालण्यासाठी सगळं कट केले. आणि आता मी इथे ठेवलेले आहे भाजी बनवण्यासाठी. तर तुम्ही बघितलं असेल तर मी लायटरच्या ऐवजी माचीस लावली. तर काय केलं 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीने ना इथे किचन टॉप क्लीन केला म्हणून बोलला तर आमचा लायटरच तिने खराब करून टाकला. आपला घरातला लायटर खराब केला म्हणजे त्याच्यात पाणी गेलं धुता पाणी गेलं तर ते तिने त्याला पूर्ण खोलून टाकला आणि मग फेकून दिला. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि मी अख्खा घरभर शोधते लायटर कुठे. तर ती काय सांगतच नव्हती. नंतर मला बोलते का तो मी खराब झाला अशी बोलली, पाणी गेलेलं त्याच्यात. तर मला ठीक आहे तरी कुठे. तर नंतर बोलते मला का तो मी फेकून दिला, त्याच्यामध्ये पाणी गेलेला. तर मला एवढा टेन्शन झाला का अशी आमच्या घरातली मुलं आहेत का वस्तू दिसली खराब झाली का ती लगे वस्तू फेकून द्यायची. विचारायचं पण नाही मोठ्या व्यक्तीला का ही वस्तू खराब आहे का नाही. आपल्याला माहिती आहे लायटर जर भिजलं तर आपण त्याला असा उभा करून ठेवतो म्हणजे जेणेकरून सगळं पाणी निघून जातो. तर ठीक आहे. आता बोलता बघू शकता इथे मी सगळं फोडणीला वगैरे घातलेले फ्राय करायला. आणि इथे मी स्वच्छ भाजी धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने. कारण पालेभाजी जेवढी आपण स्वच्छ धुवू तेवढी चांगली आहे. तर आता मी पहिलं स्वच्छ धुवून घेते आणि आता नंतर कट करून घेते. कधी कसं आहे मी कट पण करते आणि मग धुवून देते पण ते चांगलं नाही.
आता मी बहुतेक भाजी पहिला स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मी अशा प्रकारे कट करून घेते. आणि चवळीची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. मला तर आवडत नाही, पण आता ठीक आहे, खायला पाहिजे. चवळी आपल्यासाठी शरीरासाठी चांगली आहे. भाजी कट करत होती तोपर्यंत इथे आपला कांदा टोमॅटो चांगला फ्राय झालेला आहे. बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. तर थोडंसं मी आपला मसाला घातला, हळद घातली एकदम थोडंसं किंचित, आणि त्या चांगला परतून घेते. बघू शकता तुम्ही. आता इथे मी थोडीशी आपलं चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून घेतलं. आता भाजी थोडी मी ॲड करून घेते आणि मिक्स करून घेते लगेच, कारण एकदम भाजी घातली ना पातेल्यामध्ये तर ती भाजी आपल्याला परतता येत नाही. जेणेकरून मग थोडी अशी ॲड केली ना का मग ती व्यवस्थित परतता येते. आता जेवढी होती तेवढी मी ॲड करून घेते पातेल्यात आणि मग त्याच्यावर झाकण ठेवते आणि बारीक फ्लेम करून 2 मिनटं चांगली वाफ काढून घेते. तर आता मी लगेच भाजी दुसऱ्या साईडला ट्रान्सफर केली. बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडला ठेवली. आता इथे मला भाजी टाकायची होती, मसूरची भाजी. त्याच्यासाठी मी इथे पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये मस्त कांदा टोमॅटो ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी क्रश केलेला लसूणसुद्धा ॲड करणार आहे. तुम्हाला थोडे दिसेलच. कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून घेते. बघू शकता मस्त कलर चेंज झालेला आहे. आणि आता क्रश केलेला लसूण ॲड केला आणि मी इथे आता मसूरची भाजी पण स्वच्छ धुवून घेतली. तोपर्यंत इथे मी आता कांदा फ्राय होतो व्यवस्थित, तर भाजी चेक करून बघते आणि गॅसची फ्लेम थोडी फास्ट केलेली आहे. मस्त परतून बघितली आणि आता इथे परत मी आपले घरगुती मसाले ॲड करते, सुके मसाले. बघू शकता. तर मसाला ॲड केला, इथे हळद ॲड केलेली आहे. चांगलं आता तेलामध्ये परतून घेते आणि हे सगळं मी बारीक फ्लेमवरच करते फ्रेंड्स. बघू शकता तुम्ही. आणि हा घरगुती गरम मसाला बनवलेला आहे खडा मसाल्याचा, तर तो मी सुद्धा ॲड केलेला आहे. याच्याने कसं आहे आपल्याला एक्स्ट्रा मसाले जे खडे मसाले घालण्याची गरजच नाही. त्याच्यामुळे मग मी हा गरम मसाला बनवलेला आहे. आता ही मसूरची डाळ ॲड करते आणि हा असा छोटासा ब्लॉग तुमच्याबरोबर फ्रेंड्स मी शेअर केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता चांगली डाळ मी अशी पूर्ण एकत्र मिक्स करून घेणार आणि हिला अशाच प्रकारे बारीक फ्लेमवर चांगली शिजवून घेणार आहे. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.